नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण एक वेगळी कृती पाहणार आहोत. गोष्ट ऐका आणि क्रम लावा. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ऐकण्याची क्षमता, वाचनपूर्व आकलन, वाक्यरचना आणि घटनेचा क्रम समजून घेण्याची सवय विकसित करणे हा आहे. ही कृती पुढील प्रमाणे घ्यावी. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना छोटीशी, सोपी आणि मजेशीर गोष्ट सांगावी. गोष्ट सांगताना भावनिक अभिव्यक्ती आणि हातवारे वापरून त्याचं लक्ष केंद्रित ठेवावं. गोष्ट संपल्यानंतर त्या गोष्टीतील 4-5 मुख्य घटनांवर वाक्य तयार करावीत. ही वाक्ये विद्यार्थ्यांना घटनांच्या क्रमाने न देता मिसळून द्यावीत किंवा फळ्यावर लिहून द्यावीत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगावं की या वाक्यांचा योग्य क्रम लावा. ज्या क्रमाने गोष्टीत घटना घडल्या त्यानुसार क्रम लावा. योग्य क्रम लावल्यानंतर शिक्षकाने ती वाक्ये एकत्रित वाचून दाखवावीत आणि योग्य क्रमाची चर्चा करावी. शेवटी विद्यार्थ्यांनी ती वाक्ये त्यांच्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढावीत. चला तर मग आता आपण ऐकूया एक सुंदर गोष्ट. आजची गोष्ट आहे गोड बोलणारा पोपट. एका जंगलात एक लहानसा पोपट राहत होता. तो रोज रानातून फिरायचा. सर्वांशी गोड आवाजात बोलायचा. पण त्याला वाटायचं की माझा आवाज लहान आहे. कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. जंगलातल्या मोराने आणि कोकिळेने आपले गाणे म्हटले की सगळे त्यांच्याकडे पाहतात. पोपटाला जळजळ व्हायची. एकदा त्याने ठरवलं, मी सगळ्यांसारखं मोठ्याने ओरडणार. दुसऱ्या दिवशी पोपटाने जोरात आवाज काढला. पण त्याचा आवाज किरकिरा झाला. सगळे प्राणी त्याच्यावर हसू लागले. पोपट मात्र लाजला. दुःखी होऊन एका झाडाखाली बसला. तेवढ्यात एक वृद्ध घुबड त्याला म्हणालं, बाळा, प्रत्येकाची ताकद वेगळी असते. तुझी ओळख तुझ्या गोड आणि स्वच्छ बोलण्यात आहे. आवाज जरी लहान असला तरी तू इतरांसारखा व्हायला धडपडलास तर स्वतःची ओळख हरवशील. पोपटाला तेव्हा समजलं. दुसऱ्या दिवसापासून त्याने परत आपल्यासारखं परंतु गोड आवाजात बोलणं सुरूच ठेवलं. हळूहळू त्याच्या गोड बोलण्यामुळे तो सर्वांनाच आवडू लागला. मोर नाचत होता, कोकिळा गात होती, पण या सर्वांमध्ये गोड बोलणारा पोपट मात्र वेगळा ठरला. या गोष्टीतनं स्वतःचं वेगळेपण टिकवलं तरच खरी किंमत मिळते आणि इतरांसारखं होण्यापेक्षा स्वतःसारखं राहणं मोठं आहे हे समजतं. गोष्ट सांगून झाल्यावर आपण त्या गोष्टीतील घटना लहान लहान वाक्यांमध्ये विभागायच्या. उदाहरणार्थ, पोपट गोड आवाजात बोलत होता. पोपटाने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. आवाज बिघडला, प्राणी हसू लागले. घुबडाने पोपटाला सल्ला दिला. पोपटाने गोड बोलणं सुरू ठेवलं. ही वाक्ये स्वतंत्र पट्ट्यांवर लिहून ठेवली की आपल्याला पुढच्या टप्प्यांमध्ये उपयोग होतो. मुलांकडून वाचन घेणे आणि क्रम लावणे. आता आपण विद्यार्थ्यांकडून प्रत्येक पट्टी मोठ्याने वाचून घेऊ. यानंतर या पट्ट्या मिसळून ठेवू आणि मुलांना योग्य क्रमाने लावायला सांगू व त्यांचे लेखन करून घेऊ. जसे मिसळलेला क्रम आणि हा लावलेला योग्य क्रम यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढते, गोष्टीतील घटनांचा क्रम समजतो आणि आकलन चांगलं होतं. निपुण पेटीतील घटनाक्रम घेऊन देखील या कृतीचा सराव घेता येईल.
ही कृती प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गात जरूर करून पाहावी. धन्यवाद.